हा बघा आमचा डक वॉक. कोणाला ट्रेनिंग हवी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस. डक वॉक झाला, फ्रॉग जम्प झाल्या. त्यानंतर आम्ही गेलो स्टडी टेबल घ्यायला. शौर्याचा पहिला वहिला स्टडी टेबल. कारण की आता आम्ही स्कूलला जातो आणि स्कूलमधून आम्हाला होमवर्क भेटतो आणि तो करण्यासाठी स्टडी टेबल हा हवाच. आता स्टडीची सोय झाल्यावर पोटाची सोय झालीच पाहिजे ना. म्हणून माझं पिलू माझ्यासारखाच पाणीपुरी लवर आहे. पण आम्ही तिखट पाणीपुरी नाही, तर आम्ही सुक्का पुरीची पूर्ण प्लेट या पोटामध्ये फिनिश केलेली आहे, पोटामध्ये घुसवलेली आहे. त्यानंतर आम्ही गेलो मार्टमध्ये, एक छोटूशा मार्टमध्ये. मला ॲक्चुअली हवा होता इंद्रायणी राईस. शौर्य इंद्रायणी राईसच खातो आता तरी. पण तो मी साताऱ्यावरून मागवते. पण गरजेपुरतं सामान घेऊन आम्ही त्या मार्टमधून बाहेर येऊ असं होणं अशक्य आहे. नाही, नाही म्हणत का होईना त्याने 2-3 पाकीट्स उचललेच. कितीही नाही म्हटलं ना, तरी या छोट्या मुलांना बिस्किट्स आणि खाऊपासून लांब ठेवणं अशक्यच होतं. खूप मोठा टास्क असं वाटतं मला तर हे. त्यानंतर आम्ही चाललो आता पेट्रोल पंपवरती, कारण की स्वराज बोलला, "गाडीमध्ये पेट्रोल आत्ताच मी फुल करून घेतो." चक्क रात्रीचे 9 वाजले असावेत आणि हे धुकं तुम्हाला दिसतंय? मला असं वाटलं की कुठेतरी जवळ आग लावली असेल डंपिंग ग्राउंडच्या जवळ वगैरे, तर ते असेल हे. पण स्वराज बोलला की आपल्याला म्हणजे धुराचा वास येत नाहीये. एवढं कसं धुकं असू शकतं किंवा धूर असू शकतो? तर खरंच धुराचा वास येत नव्हता आणि थोड्या वेळाने रिअलाईज झालं हे एवढं धुकं आहे. लिटरली एवढी थंडी वाढली आहे. त्यानंतर घरी येताना ही मजा बघा. चक्क बाप लेकाची आज मस्त रेसिंग चालू आहे आणि त्यात जिंकणार कोण? ऑब्व्हियसली शौर्य. कारण की बाप तर हरणार ना, आजच्या दिवशी का होईना. ए शौर्य दादा आले गाडी घेऊन, लवकर लवकर लवकर. आम्ही जिंकणार. नाही नाही नाही, नाही. अरे बापले, कोण जिंकलं रे इकडे? कोण जिंकलं रे? तू जिंकला. हॅपी हॅपी ना, हॅपी. हे आहे बिल्डिंग मधलं मागे गणपतीचं डेकोरेशन. खूप छान आहे आणि आज रात्रीच गणपती बाप्पा येणार आहेत. स्टडी टेबलचं उद्घाटन फायनली झालेलं आहे. पहिल्यांदा आम्ही स्टडी टेबलवरती स्टडी करत आहोत आणि खूप आवडलंय त्याला. त्याच्यामुळे त्याला स्टडी करायला आवड निर्माण झाली. तर बाप्पाचं आगमन हे झालेलं आहे. चाट बाहेरून खाऊन आल्यामुळे पोटात जास्त जागा नव्हती. तर फर्माईश होती हलकं-फुलकं खाण्याची आणि मला तेवढंच बरं. तर विचार केला दाल खिचडी बनवावी. कारण की शौर्य पण खाईल, स्वराज पण खाईल आणि मी पण. फक्त विदाऊट तडका असलेली शौर्यासाठी आणि विथ तडका आमच्यासाठी. तर हा होता आजचा बेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.